तो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू द ऑफिशियल यूट्यूब चॅनल ऑफ टाकळकर क्लासेस वाकड पुणे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट डिस्कशन करणार आहोत की जो सध्याचा ट्रेंड चालू आहे ब्रांचेसमध्ये आजकाल. म्हणजे काय होतंय माहिती आहे का, आमच्या ऑफलाईन काउन्सिलिंगमध्ये पण मी बघतो, जो स्टुडंट 40% ज्याला मिळाले आणि जो स्टुडंट ज्याला 99% मिळाले, दोघं स्टुडंटची एकच डिमांड आहे की सर आम्हाला अशी लिस्ट बनवून द्या की आम्हाला कम्प्युटर आणि IT ब्रांचेस हवी आहे. म्हणजे प्रत्येक जणात CSIT या ब्रांचच्या मागे लागलेला आहे. पण खरंच त्या ब्रांचने तुमचं फ्युचर सिक्युअर्ड आहे का? तर लेट मी टेल यू की जो सध्याचा हे बघा, दर 10 वर्षानंतर इंजिनिअरिंगचा ट्रेंड बदलत असतो. म्हणजे 2011-12 मध्ये मेकॅनिकलचा खूप ट्रेंड होता, तसंच आता कम्प्युटर ITचा ट्रेंड आहे. आणि काहीसा आता कम्प्युटर ITचा जो ट्रेंड आहे तो हळूहळू कमी होत चाललाय. आणि लेट मी टेल यू की कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT इंजिनिअरिंग ही एक चांगली ब्रांच आहे, याचा फ्युचर खूप चांगला आहे. पण तुम्ही या ब्रांचला तेव्हाच घ्या जेव्हा तुम्हाला या ब्रांचमध्ये जेन्युइनली इंटरेस्टेड असाल. म्हणजे असं नका करू की मग मित्र घेतोय म्हणून मी पण तीच घेतोय, किंवा मग सगळे टॉपर तर CSIT ब्रांचमध्ये जातात म्हणून मी पण त्याच ब्रांचमध्ये जातो. ही चूक करू नका. तुम्हाला ज्या ब्रांचमध्ये जेन्युइनली इंटरेस्ट आहे त्या ब्रांचमध्ये करिअर करा. कारण मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो, असे खूप सारे फ्रेंड्स आहेत माझे ज्यांनी एका चांगल्या कॉलेजमधून CSIT मधनं इंजिनिअरिंग केले आणि आज ते अनप्लेस्ड आहेत, त्यांच्याकडे एकही जॉब नाही आहे. कारण त्यांनी फक्त तो ट्रेंड फॉलो केला, त्यांचा इंटरेस्ट बघितलाच नाही. आणि असे काही दुसरे माझ्या कॉलेजमधले बाकीचे अजूनही असे मित्र आहेत जे सिव्हिलचे आहेत, मेकॅनिकलचे आहेत, इलेक्ट्रिकलचे आहेत, ज्यांनी CSIT नाही घेतला, त्यांच्या आवडीची ब्रांच घेतली, कोर ब्रांच घेतली आणि आज त्यांना खरंच खूप चांगल्या MNC मध्ये खूप चांगल्या पोझिशनवर आहे आणि खूप चांगलं पॅकेज सुद्धा आहे त्यांना. सो हा ट्रेंड असं काही गरजेचं नाही की तुम्ही ट्रेंड फॉलो करून CSITच घेतलं पाहिजे. ज्या ब्रांचमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तीही घ्या. मोस्ट अंडररेटेड ब्रांच आहे आपली इंजिनिअरिंग मधली, ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. CSIT नाही भेटलं म्हणून सगळे लोक ENTC ब्रांचकडे जातात. पण जर तुम्हाला माहित असेल तर आतापर्यंत जे सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग आहे आपल्या इथं, ते बाहेरून होत आहे. बट अंडर द विजन ऑफ प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी, त्यांचं असं म्हणणं आहे की आपण सेमीकंडक्टरचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये स्टार्ट करतोय. इनफॅक्ट काही कंपन्या जसं की एअरटेल, जिओ ह्या कंपन्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगला सपोर्ट करत आहेत. टाटाची एक कंपनी आहे टाटा इलेक्सी म्हणून, ती सुद्धा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगला इंडियामध्ये आणण्याचा विचारात आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये ENTC ब्रँचचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढणार आहेत, त्यांना खूप जास्त डिमांड देणार आहे. त्यामुळे फ्युचर सेमीकंडक्टरचं आहे. आणि जर तुम्ही कम्प्युटर किंवा IT मध्ये इंजिनिअरिंग करणार असाल तर मी सांगेन की AI ब्रांचमध्ये जास्त लक्ष द्या, कारण ते फ्युचर आहे. सो प्लीज, जर तुम्हाला जेन्युइनली इंटरेस्टेड आहे CSIT मध्ये तरच जा. जर असं असेल की नाही सर मला काही त्यामध्ये एवढं खास इंटरेस्ट नाही आहे बट मी घेतोय कारण सगळे घेत आहेत, तर ती चूक प्लीज करू नका. 4 वर्षानंतर तुम्हाला फक्त रिग्रेट राहून जाईल. त्यापेक्षा ज्या ब्रांचमध्ये तुम्हाला आवड आहे तिच्यामध्ये जा. असं काही नाही आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे नोकरी नाही लागणार आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे 40-45 लाखाचे जॉब लागेल. कम्प्युटर IT इंजिनिअरिंगची जी रियालिटी आहे वर्सेस जी दाखवलं जातं त्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. कधी जाऊन बघा IT सेक्टरमध्ये किंवा मग जे IT सेक्टरमध्ये काम करत आहेत त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांना विचारून बघा की त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे. जे दाखवले जातात 40-45 लाखाची सॅलरी, ते ॲक्च्युअलमध्ये खूप फरक आहे जेवढे हातामध्ये येते. तर वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. तर माझे प्लीज सजेशन आहे की जर तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये जर डाऊट असेल की सर ह्या ब्रांचमध्ये आम्ही नेमकं काय स्टडी करतो, किंवा मग फ्युचरमध्ये ह्या ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग केली तर कोणता जॉब लागेल किंवा कसा जॉब लागेल, मला गव्हर्नमेंटमध्ये जायचं आहे, मला प्रायव्हेटमध्ये जायचं आहे, मला स्वतःचं स्टार्टअप करायचं आहे, ऑन्टरप्रेनर व्हायचं आहे, मला फर्दर स्टडीज करायची, मला MBA वगैरे करायचं आहे, तर तुमचा असा काही प्लॅन असेल तर तुम्ही आपल्या ऑफलाईन सेंटरवरती या. काउन्सिलिंग टीम तुम्हाला प्रत्येक ब्रांचची इन्फॉर्मेशन देईल किंवा ज्या तुमच्या रिक्वायरमेंट्स आहे, जे तुमचे फ्युचर गोल आहे त्याच्या हिशोबात प्रॉपर ब्रांच तुम्हाला असाइन केली जाईल. आय होप हा व्हिडिओतून तुम्हाला जे कन्फ्युजन आहे CSIT ब्रांचचं ते क्लिअर झालं असेल. थँक्यू.